आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शालिनी जरा चहा पाठवून द्या बरं. हा काय तमाशा लावलाय शालिनी? अरे घरामध्ये पाय दाबून देणारं मशीन आहे ना, हवा असेल ना तर मसाज करणारी बोलवा कोणीतरी घरामध्ये. हा काय नवीन प्रकार लावलाय तुम्ही? इतकं काय चिडायला झालं तुम्हाला? घरातल्या नोकराला काम सांगितलं तर कुठे बिघडलं? शालिनी माझ्या कशाला माझं तोंड उघडायला लावताय तुम्ही? कशाला स्वतःचा अपमान करून घेताय? आणि एक गोष्ट, हा मणी आपल्या घरातला नोकर नाहीये, तो माझं काम करणार आहे. फक्त घरातली कामं करण्यासाठी घरात नोकरांचा ताफा आहे ना, त्यांच्याकडनं कामं करून घ्या तुम्ही. आणि म्हणे तू, अरे पार्टी ऑफिस मध्ये कामांचा ढीग पडलाय आणि तू इथे घरी कामं काय करत बसलायस? किती मेसेज केले तुला, किती फोन केले, किती व्हिडिओ पाठवले? हे बघ, आज जे घडलंय ना ते शेवटचं. ह्याच्या पुढे ही असली थेर मी खपून घेणार नाही. आणि म्हणे स्टडी रूम मध्ये पुढच्या दौऱ्याबद्दल बोलायचंय. मला वाटलेलं माझ्यामुळे तिचं लग्न मोडलंय म्हणून ती रागवलीये माझ्यावर. पण मला आशा होती की एक ना एक दिवस ना तिचा राग निवळल. शेवटी रक्ताचं नातं ना आमचं, काळजाची माया, ओढ काही असते की नाही. पण नाही, ह्याच बहिणीनं त्या नीच सरपंचासोबत माझ्या विरोधात कारस्थान रचलं. माझा तो विश्वासच बसत नाही या सगळ्यांवर. स्वानंदी शांत हो. एवढा विचार नको करूस. आणि मला सांग, तेच बोलून तोच विचार करून काही होणार आहे का? या सरपंचानं गावाकडे आमचं जगणं नको नको केलं होतं. तो आम्हाला जिकडे दिसायचं ना तिकडनं आम्ही वाकडी वाट करून निघायचो. आमच्या घरातलं सगळं सामान रस्त्यावर काढून आमच्या डोक्यावरचं छप्परी लावून घेतलं होतं. पण हे सगळं तायडीला कसं कळलं नाही? कसं काय त्या सरपंचाच्या हातची बाहुली बनून माझ्या विरोधात तिनं कारस्थान रचलं?